श्री रामकृष्ण हरी. अभंग क्रमांक 124. सर्प विंचू दिसे धन अभाग्या कोळसे. सर्प विंचू दिसे धन अभाग्या कोळसे. आला डोळ्यांसी कवळ त्याने मळले उजळ. आला डोळ्यांसी कवळ त्याने मळले उजळ. अंगांची भोंडी भोळ जाड फिरती धोंडी. अंगांची भोंडी भोळ जाड फिरती धोंडी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. या अभंगाचे अर्थ आहे, पूर्वजांनी पुरवून ठेवलेले गुप्तधन एखाद्या पापी मनुष्याच्या हाती आल्यावर त्यामध्ये त्याला सर्प, विंचू, कोळसे दिसतात. जसे कावीळ झालेल्या मनुष्याला सर्व वास्तू या पिवळ्याच दिसतात. जसे कावीळ झालेल्या मनुष्याला सर्व वास्तू या पिवळ्याच दिसतात. आपल्याच शरीराभोवती गोल गोल फिरल्यास भोवतालची झाडे, आपल्याच शरीराभोवती गोल गोल फिरल्यास भोवतालची झाडे, दगडधोंडेही गोल फिरताना आढळतात व घेरी येते. तुकाराम महाराज म्हणतात, पूर्वी केलेले पाप आपल्या हिताच्या आडवे येते. तुकाराम महाराज म्हणतात, पूर्वी केलेले पाप आपल्या हिताच्या आडवे येते. असेच अभंग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माऊली, तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केले तर असेच अभंग आपल्याला रोज ऐकण्यास मिळत जाईल आणि आपला चॅनल ग्रो होईल. श्री रामकृष्ण हरी. माझी गोधडी झाली आपण इथे भजन ऐकूया. तिला मळवू नका कोणी. माझी गोधडी झाली जुनी, तिला मळवू नका कोणी. ती धुतली हरिश्चंद्र राजानी, तारामती रोही दासानी. ती धुतली हरिश्चंद्र राजानी, तारामती रोही दासानी. माझी गोधडी झाली जुनी, तिला मळवू नका कोणी. माझी गोधडी झाली जुनी, तिला मळवू नका कोणी. ती धुतली श्रीपाळ राजानी, सांगून नेचिला या बाळानी. ती धुतली श्रीपाळ राजानी, सांगून